सर्वांचे मनापासून आभार. आयोजकांनी मला इथं आज बोलवलं. वास्तविक रवी गेल्या जवळजवळ 1.5-2 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला अनेक वेळेस बोललेले आहे, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव योग जुळून येत नव्हता. तो आज आला, त्याबद्दल रवींचे मनापासून आभार. नांदेड सिटीमधले सर्व नागरिक, आयोजक, आज ज्यांचा सर्वांचा सत्कार झाला त्या सर्वांचे मनापासून आभार. कदाचित आपल्याला माझ्या आवाजामध्ये खूप बदल झालेला दिसत असेल. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2 दिवसापासून माझा घसा पूर्णपणे बसलेला होता. रवीला विचारलं की आता हा कार्यक्रम कॅन्सल कसा करायचा, हा माझ्यासमोर प्रश्न, कारण मला बोलता येत नाही आहे. त्यांनी सांगितलं काहीही करून येते या, 5 मिनटं होईना बोला. 2 दिवसापासून गरम पाणी आणि मला जेवढे शक्य औषधोपचार करणं ते चालू आहेत. त्यानंतर आपल्यासमोर आज मी थोडाफार बोलू शकतो. अन्यथा रात्रीपर्यंत माझा घसा पूर्ण पॅक होता. त्याच्यामुळं मला खूप जास्त वेळ बोलता येणार नाही आहे, पण जेवढं शक्य आहे तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करेल. आणि आवाजामध्ये काही ब्रेक होत असतील किंवा योग्य येत नसेल तर त्यासाठी मी प्रथमतः आपली माफी मागतो. जास्त वेळ म्हणजे जनरली मी सर्वसाधारणपणे बोलताना 40-45-50 मिनटं बोलत असतो. कदाचित तेवढं शक्य होणार नाही, परंतु मग रवींना मी विचारलं की मी काही वेळ बोलेल, त्यानंतर काही प्रश्न जर असतील त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. अशा स्वरूपाचा आपण कार्यक्रम करूया, जेणेकरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. त्यासाठी मला काही बोलायचे आहेत, माझे जे विचार आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, आपल्याबरोबर जो संवाद साधायचा आहे तोही उद्देश साध्य होईल आणि आपल्या मनात जे काही प्रश्न असतील त्याचेही उत्तर मला देणं शक्य होईल. अशा दृष्टिकोनातून आपण आजचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करूया. मुळामध्ये मला हे माहीत नव्हतं की मला इथं पुरस्कार दिला जाईल. तसं असतं तर कदाचित मी तर आलो नसतो, कारण आय नो की यासाठी मी काही डिझर्व करत नाही कोणता पुरस्कार भेटण्यासाठी. कारण मी फक्त माझं काम करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या जागी दुसरे अधिकारी आहेत, ते सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतात. आपणही आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण काम करतो, अगदी घरापासून ते देशापर्यंत ते सर्वजण आपली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असतात. कधी यश येतं, कधी अपयश येतं, चॅलेंजेस असतात. आणि म्हणून आपण ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्यासाठी पुरस्कार भेटणं ही काही योग्य गोष्ट आहे असं मला वाटत नाही. तसं असतं तर मग समाजामध्ये सर्वात जास्त पुरस्कार हे आपल्या आईवडिलांना भेटले पाहिजे होते. मला वाटत नाही आईवडिलांना कोणी पुरस्कार देतं, कारण त्यांच्यावेळी चांगली भूमिका जगामध्ये दुसरं कोणी करत असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस ही डेट ठरली होती त्यावेळेस मी रवींना प्रश्न केला होता की नेमकं मला बोलायचं कोणत्या विषयावरती आहे. कारण मी नुसतं यायचं, सर्वसाधारणपणे बोलायचं आणि जायचं, हे माझ्या भूमिकेत मला पटत नाही. म्हणून मी जर येणार असेल तर काहीतरी एखादा योग्य टॉपिक पाहिजे जो की तुम्हाला महत्त्वाचा वाटेल, मलाही महत्त्वाचा वाटेल, आणि ज्याच्यातून आपण एक संवाद साधू शकू. त्या संवादातून काहीतरी आउटपुट येईल, काहीतरी चांगली गोष्ट जन्मास येईल, त्यातून काहीतरी चांगलं परिणाम घडेल. या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर मग पालकत्व आणि नेतृत्व या विषयावरती बोलावं असं आमचं ठरलं. आणि त्या अनुषंगाने आज आपण इथं जमलेलो आहोत. त्याविषयी माझे थोडक्यात मी विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुलामध्ये जसं आत्ता बोललो की आपण 21व्या शतकात ज्यावेळेस जगतोय, ज्याला औद्योगिक क्रांतीविषयी आपण आपल्या बालपणापासून, शाळेपासून, कॉलेजमध्ये खूप वेळ शिकलेलो आहोत इतिहासामध्ये. तशी औद्योगिक क्रांती जशी झाली तशी 4th इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन ज्याला म्हणतो, IT च्या स्वरूपात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात आपण अनुभवत आहोत. त्या औद्योगिक क्रांतीमधून आपण जात आहोत.
आपण लकी आहोत की त्या औद्योगिक क्रांतीचा आपण भाग आहोत. आणि ह्या औद्योगिक क्रांतीमध्ये जात असताना, कोणतीही क्रांती होत असताना समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत असते. तशी आज आपल्या समाजात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. ते कदाचित आपल्याला तेवढ्या प्रमाणात जाणवत असेल नसेल, किंवा त्याची दाहकता आज आपल्याला जाणवत नसेल, किंवा जाणवत असेल तर अगदी वेगवेगळ्या स्वरूपात जाणवत असेल, पण ते कॉन्टेक्स्च्युअलाइजमध्ये आपल्याला त्याचा परिणाम इमिजिएटली जाणवत नसेल. परंतु परिणाम होत आहेत. समाज बदलत आहे, वेगवेगळ्या संस्था त्याच्यामध्ये बदलत आहेत. अगदी कुटुंबापासून, समाजापासून, आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत, कम्युनिटीज आहेत, त्या सर्व बदल त्याच्यामुळे होत आहेत. तर त्या बदलाचा परिणाम आपल्या जीवनावरती काय होतोय, आपल्या कुटुंबावरती काय होतोय, आपल्या पालकत्वावरती काय होतोय, आपल्या नेतृत्वावरती काय होतंय, हे जाणून घेणं आणि त्याच्यावरती वेळीच योग्य उपचार करणं, योग्य उपचार करून त्याच्यावरती कार्यवाही करणं ही सुद्धा अपेक्षित आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर सर्वात महत्त्वाचं जर चॅलेंज काय असेल, तर या समाजामध्ये भविष्यकालीन योजना, भविष्यासमोर असलेले चॅलेंजेस याचा अंदाज बांधून त्याच्यावरती योग्य प्रकारची उपाययोजना करणं हा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण जर विचार केला तर आज जे नवीन जनरेशन आहे, आपण वेगळ्या जनरेशनला बोलतो, आता अल्फा जनरेशन, पुढचं बीटा जनरेशन येईल. जरी त्याला एका पर्टिक्युलर तारखेनंतर जन्माला आलेले, पर्टिक्युलर वेळेत असलेले, जन्मलेले यांच्या बाबतीत जरी बोलणं झालं असेल, तरी त्या काळामध्ये असलेले इतर फॅक्टर्स जे आहेत, त्या फॅक्टर्सचा सुद्धा त्या जनरेशनवरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. आजच्या युगामध्ये सर्वात मोठं चॅलेंज मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जर कोणतं असेल तर ते म्हणजे सध्याची होत असलेली रेव्होल्यूशन. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, व्हॉट्सअप, चॅटबॉट या सर्वांच्या युगामध्ये राहत असताना त्याचा आपल्या मुलावरती होणारा परिणाम किती भयानक आहे याची जाणीव कदाचित आपल्याला होत नसेल. आपल्याला आठवते की 2020 मध्ये ज्यावेळेस कोरोनाची महामारी आली, त्यावेळेस कोरोना काय होता, त्याला मेडिकल सायन्समध्ये कोणत्या पद्धतीने टॅकल करायचं हे पहिल्या वेव्हमध्ये कुणालाही माहीत नव्हतं, जगामध्ये कुणालाही माहीत नव्हतं. मग त्यावेळेस आपल्याला योग्य वाटलं, आपल्या अनुभवाच्या आधारे आपला जो काही अनुभव आहे तो आपण आपल्या गाठीशी बांधून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती रिसर्च होत गेले, त्याच्यावरती नंतर वॅक्सिन आल्या, त्याच्यानंतर आपण प्रिव्हेन्शन घेतले. तरी लाखो करोडो डेथ झाले जगामध्ये. वेगवेगळ्या शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला. आणि फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह आल्यानंतर त्याच्यावरती एक सायंटिफिक मेथॉडॉलॉजीच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती मात करू शकलो. तो जो पॅन्डेमिक होता तो एंडेमिक झाला. त्याच्यामुळे परत आपण पूर्वत अशी जीवनशैलीमध्ये येऊ शकतो. परंतु ते होत असताना त्या काळातले जे काही 6 महिने, 8 महिने, जवळजवळ 1 वर्ष आपल्या सामाजिक जीवनावरती खूप परिणाम झाला. त्याचा एक परिणाम हा आपल्या त्यावेळेसच्या शाळामध्ये न जाता व्हर्च्युअल लर्निंग, व्हर्च्युअल टीचिंग याच्यावरती झाला. म्हणून झूम ही नॉर्मल गोष्ट झाली. आणि त्या काळात शाळेच्या माध्यमातून मुलांचं नुकसान, अकॅडमिक नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व्हर्च्युअल टीचिंग आणि लर्निंग झालं. मोबाईलचा वापर वाढला, स्क्रीन टाईम वाढला आणि त्या स्क्रीन टाईमचे परिणाम आज आपल्याला त्या काळातल्या पर्टिक्युलरली स्कूल गोईंग चिल्ड्रन किंवा अडल्टहूड एजमध्ये त्यांच्यावरती खूप निगेटिव्ह झालेले दिसतात. कारण त्या 1-1.5 वर्षात, 2 वर्षात शाळा फक्त लर्निंग टीचिंगसाठी नसते, तर समाजामध्ये कसं वापरायचं, सामाजिक संबंध कसे असावेत, कसं वागायचं, कसं बोलायचं या संबंधी सुद्धा तिथं शिक्षण होत असतं. विचारांची देवाणघेवाण होत असती. त्याचा नेगेटिव्ह परिणाम खूप मोठ्या प्रमाणात झाला हे आज आपण अनुभवत आहोत. त्याचा एक नेगेटिव्ह परिणाम हा इंटरनेट वापरल्यापासून ज्या इन्फॉर्मेशन
किंवा मोबाईल वापरणं, मुलांच्यामध्ये स्क्रीन टाईम वापरण्यावरती झाला, ॲडिक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. पर्यायाने लर्निंग ॲबिलिटीज कमी झाल्या. मी सध्या दिव्यांग कल्याण विभागामध्ये सचिव या पदावर कार्य करत आहे. अनेक डिसेबिलिटीजपैकी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी हा एक प्रकार आहे. 21 प्रकारच्या आपण ज्या वेगवेगळ्या डिसेबिलिटीज आहेत त्यापैकी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, ज्या लर्निंग डिसेबिलिटी पर्टिक्युलर जे म्हणतो, असेही प्रकार या काळात वाढलेले आहेत, ज्याला इनेजिबल डिसेबिलिटीज म्हणतो. अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे. हे का झालं? ही IT रेव्होल्युशनचा पार्ट असतानाही त्याचे जे काही नेगेटिव्ह परिणाम असतात त्याच्यातला एक परिणाम हा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होतो. दुसरा प्रकार त्याच्यामध्ये असाही होतो की आपल्या काळामध्ये आपल्याला एखादी माहिती पाहिजे असेल तर पुस्तक वाचणं, त्याचा रेफरन्स शोधणं, टीचर्सला विचारणं, इतरजणांना विचारून त्याची माहिती घेणं, अभ्यास करणं, त्यावेळेस माहिती भेटायची. आता माहिती घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही. काय प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे उत्तर काय आहे तर गुगल आहे, चॅटबॉट आहे, GPT आहे, ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला माहिती भेटते. मग ह्या IT रेव्होल्युशनच्या काळात जसं मी म्हटलं, सर्वात मोठं चॅलेंज जर कोणतं असेल तर हे आहे, माहिती कमी नाही आहे, माहितीचा फ्लड आहे, महापूर आलेला आहे, परंतु दिशाच माहीत नाही आहे. मुलांना दिशा जास्त महत्त्वाची माहितीपेक्षा. माहिती ते कुठे नाही शोधू शकतात, आज आपल्यापेक्षा जास्त पद्धतीने ते शोधू शकतात. आणि ती माहिती आहे का ओपिनियन आहे, सत्य आहे का असत्य आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, ही विचार करण्याची किंवा याबाबतीत निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, या बाबतीत निर्णय क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे आपल्याला शिकवलं जायचं की हे सत्य आहे, ही ओपिनियन आहे, ही त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. हे डिस्क्रिशन जे आहे किंवा डिसिजन मेकिंग जे आहे ते शिकण्याची आज जास्त गरज आहे. आणि त्याचं लॅकिंग होतंय, इन्फॉर्मेशन फ्लडिंग होते आणि त्याचा परिणाम समाजावरती, कुटुंबावरती खूप मोठ्या प्रमाणात होतोय. इन्फॉर्मेशन फ्लडिंग झाल्यामुळं नरेटिव्ह सेट झाले आणि नरेटिव्ह सेट झाल्यामुळं कुटुंबामध्ये, समाजामध्ये वेगळ्या नरेटिव्हच्या वाटेनं व तो सत्य आहे की असत्य आहे हे तपासण्याच्या पुढे जाऊन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू झाल्या. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे परिणाम काय आहेत आपण बघतो. तर हे परिणाम आपल्याला होऊ द्यायचे नसतील तर पालकांची, शिक्षणाची, समाजाची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि ती जाणीव करून देणं आणि त्याच्यावरती योग्य प्रकारे मात करणं ही समाजाला गरज आहे. आणि म्हणून 21व्या शतकात ज्यावेळेस आपण म्हणतो, जसं ITचं चॅलेंज आहे, जशी रेव्होल्युशन आहे तसं दुसरी बाजू चॅलेंज आहे, तशी कॉम्पिटिशन ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे अगदी पहिलेच गेल्यानंतर 100 पैकी 100 मार्क भेटले पाहिजेत, पहिल्या दिवसापासून मार्क्स. पालकांची आपल्या मुलाकडून अपेक्षा की शाळेत तो पहिला आला पाहिजे, खेळात पहिला आला पाहिजे, फक्त आपल्याला अकॅडमिक नसताना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी पहिला आला पाहिजे, क्रिकेटमध्ये नाही तर कोणत्याही गेममध्ये ते आउटस्टँडिंग झालं पाहिजे. कोणतीही गोष्ट नंबर्समध्ये मोजायची सवय लागली. म्हणजे 90% मार्क आले म्हणजे अत्यंत वाईट, आणि 100च्या खाली नाही आला पाहिजे यासाठी प्रेशर मुलावरती, पालकावरती, शाळेवरती, टीचर्सवरती. परिणाम काय झाला? शिक्षण बाजूला राहिलं, मार्क्सच्या पाठीमागे लागलं. प्रत्येक गोष्ट मार्क्सच्या नंबरमध्ये गणली जाऊ लागले आणि त्याचा परिणाम मुलांचा विचारशक्ती काय आहे, त्याचे विचार कोणत्या दिशेने जात आहेत, त्याचा परिणाम काय होत आहे त्या विद्यार्थ्यावरती, पालकावरती, समाजावरती, याचा विचारपेक्षाही माझा मुलगा पहिला आहे का दुसरा आहे, दुसऱ्याच्या विद्यार्थ्यावर, मुलाबरोबर त्यापेक्षा चांगला आहे का वाईट आहे, इन द सेन्स मार्क्स कमी आहेत का जास्त आहेत, याच्यावरती भर दिला जातो. याचा परिणाम समाजावरती फक्त आणि फक्त नंबर्समध्ये गणलं जाऊन घरामध्ये तीच परिस्थिती सुरू झाली. 2 जर मुलं असतील, तो तुझ्यापेक्षा हा चांगला का, ह्याच्यापेक्षा ह्याचे हे गुण चांगले,
मग तुम्ही दोघं एकत्र नाही, याच्यापेक्षाही पुढे जायला पाहिजे. ही जी परिस्थिती निर्माण झाली याचा परिणाम कुटुंबामध्ये निगेटिव्ह होत चालला. परंतु समाजामध्ये खरोखर पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलची विचार कमी होत चालले. जगण्याची स्पर्धा वाढली. जीवन कसं जगावं यापेक्षा आपल्याला जास्तीत जास्त पगार, मोठी नोकरी किंवा उद्योजक म्हणून पैसे कसे कमावे, श्रीमंत कसं व्हावं याच्यावरती भर लागला. सक्सेसची डेफिनेशन काय? तर माझ्या सक्सेसमध्ये मी स्वतःच्या पायावर लवकरात लवकर कधी उभा राहील, माझं घर कधी होईल, मी मोठ्या सिटीत किंवा छोट्या सिटीत राहील का, गाडी मोठी असेल का, यामध्ये सक्सेस म्हणून घेऊ लागलो. परिणामी सामाजिक जीवन जे आहे ते विस्कळीत होत चाललं. मग याचा पालकत्वाशी संबंध आहे का, शिक्षणाशी संबंध आहे का, समाजाशी आहे का, नेतृत्वाशी आहे का? तर ह्या सर्वांचा संबंध घरापासून, शाळेपासून, समाजापर्यंत सर्वांचा इंटिग्रेटेड आहे. ते करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणून ते जर करायचं असेल, तो जर प्रॉब्लेम आपल्याला ॲड्रेस करायचा असेल, तर आपल्या पाल्यामध्ये, आपल्या मुलामध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला ही सामाजिक जाणीव आहे, सामाजिक मूल्य आहेत, कौटुंबिक मूल्य आहेत, ती जपासणे, त्यांच्यासाठी आवश्यक मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. नेतृत्व गुण त्याच्यामध्ये सांगणे, वागणे, त्याच्यामध्ये अंमलात आणणे हे गरजेचं आहे. हे जर आपण करू शकलो नाही तर मुळामध्ये आपल्याला जो समाज अपेक्षित आहे, जो कुटुंब संस्था आपल्याला अपेक्षित आहे, जे राष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे, आपण ते करू शकणार नाही. आणि म्हणून ती करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ते करण्यासाठी सुरुवात आपल्याला घरापासून करावी लागणार आहे. आता काय करायचं आहे घरामध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो, तर सर्वात महत्त्वाचा जो धागा आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा जो वापर आहे त्याचा योग्य वापर आपल्या ध्येयासाठी निर्माण करा. तंत्रज्ञानाच्या गुलामगिरीत न जाता, म्हणजे तंत्रज्ञानामुळं आपण का आपल्यामुळं तंत्रज्ञान, हे बघण्याची आज गरज आलेली आहे. ज्याला सिंग्युलॅरिटी हा कन्सेप्ट जे IT क्षेत्रात काम करतात त्यांना माहिती आहे की सिंग्युलॅरिटीकडे आपण चाललोय का. म्हणजे उद्या मशीनच्या आहारी आपण जाणार आहोत, सगळ्या गोष्टी मशीन करेल, मशीनच्या म्हणण्याप्रमाणे आपण जाणार आहोत, की मानवनिर्मित जी मशीन आहे ती मानवाच्या चांगल्या गोष्टीसाठी, समाजासाठी किंवा पृथ्वी किंवा आपल्या सर्व जगासाठी चांगलं काही करणार आहे का याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. दुसरी जी गरज आहे ते आपलं जागतिक परावलंबित्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे जगातल्या कोणत्याही ठिकाणी कोणतीही घटना घडली त्याचे परिणाम सर्व जगभर होतात. म्हणजे एका ठिकाणी छोटीशी चुकीची गोष्ट घडली ती जगामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट करते. पॉझिटिव्ह घटना घडण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी सुद्धा ITचा वापर होतो. हे परावलंबित्व आणि परस्पर अवलंबित्व ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये आपण विचार करत असताना लहानपणी आपण आईवडिलावरती अवलंबून असतो. जसं आपण यंग होतो त्यावेळेस आपल्याला इंडिपेंडंट किंवा स्वतंत्र होण्याची एक भाषा आपण करायला लागतो की मी माझं स्वतंत्र होईल, मला नोकरी पाहिजे, मी कुणावर अवलंबून राहणार नाही. म्हणून त्यानंतर आपण इंडिपेंडंट होण्यासाठी प्रयत्न करतो. ते झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण इंडिपेंडंट कधीच होऊ शकत नाही, पण परावलंबी राहू शकत नाही. तर परस्पर अवलंबून एकमेकाशी निगडीत असतो. म्हणून तो परस्पर संबंध व्यवस्थित जपणं हे आवश्यक असतं. म्हणून जगामध्ये सुद्धा फक्त माणसामाणसामध्ये नाही तर जगामध्ये सगळ्या देशामध्ये, समाजामध्ये परस्पर अवलंब खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. इंटरडिपेंडन्स खूप आहे. तो तसा फक्त माणसामाणसातच नाही तर पृथ्वीवरच्या सर्व गोष्टीमध्ये आहे. एन्व्हायरमेंटचा आणि आपला आहे, समाजाचा एका देशाची दुसऱ्या समाज आहे, जमिनीचा आणि पाण्याचा आहे. तर ते परस्पर अवलंबित्व जसं आहे तसं, कारण आपण एक सामाजिक प्राणी आहोत. आपला आणि एन्व्हायरमेंटचा संबंध आहे. सर्वात मोठा प्रश्न आज जगासमोर क्लायमेट चेंजचा आहे.
त्या क्लायमेट चेंजचा आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत आहे. आपण त्याच्यामध्ये मिटिगेशन मेजर्स कोणते घ्यायचे, अडॅप्टेशन कसं करायचे याच्यावरती आपण विचार करतोय, पण इम्प्लिमेंट करत नाही. समुद्राची पातळी वाढण्यापासून तर सीझन चेंज होण्यापर्यंत फ्लडिंग म्हणजे मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं कधी पाऊस पडायचा नाही तिथं फ्लडिंग येत आहे. थंडीचे दिवस कमी होत आहे, हीट वाढत आहे. पुण्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघत होतो अत्यंत चांगलं वातावरण असताना आज सर्वात पोल्युटेड सिटीपैकी ही एक मानली जाते. काही वर्षापूर्वी दिल्लीमध्ये फक्त दिल्लीमध्ये पोल्युशन दिसायची हिवाळ्यात, आज मुंबई पुणे सगळ्या ठिकाणी इव्हन जगातले 100 टॉप मोस्ट पोल्युटेड सिटी जर बघितल्या त्याच्यापैकी जवळ 70पेक्षा जास्त सिटी आहे इंडियातल्या आहेत. हे प्रॉब्लेम जे आज आलेले आहेत ते का, तर परस्पर अवलंबित व समाजामध्ये जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळं त्याचाही आपल्याला सामना करायचा आहे. अगोदर बोलल्याप्रमाणे माहितीचा महापूर वाढलेला आहे. सत्य काय असत्य काय किंवा हे नरेटिव्ह कोणता, ओपिनियन कोणतं आणि पुढं कसं जायचं याच्यावरती आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि हे सगळ्यावरती जर मात करायची आहे तर नेतृत्व गुण आपल्यामध्ये, आपल्या पाल्यामध्ये, वेगवेगळ्या संस्थांमधून हे नेतृत्व गुण त्याच्यामध्ये आले पाहिजेत. हे करण्याची आपल्या सर्वांची गरज आहे. आणि ते करायचं जर असेल तर एक डिसिप्लिन आपल्यामध्ये असण्याची गरज आहे. एक डिसिप्लिन लाईफ जगण्याची गरज आहे. डिसिप्लिन म्हणजे संकुचित वृत्तीची डिसिप्लिन नव्हे. जीवनामध्ये आपली भूमिका काय आहे ती समजून घेणं, इतरांची भूमिका काय आहे ते समजून घेणं आणि समजावणं, समाजाची भूमिका काय आहे ते समजणं, ते दायित्व पार पाडणं आहे. मी अनेक वेळेस म्हणतो की आपण स्वतःचा जॉब करत असतो. जसं मी म्हटलं की मी एक अधिकारी आहे, मला एक पर्टिक्युलर जॉब दिलेला आहे, तर जॉब जवळजवळ सर्वजण करत असतात, पण आपली भूमिका आपण पार पाडत असतो का? कारण जॉब मी 10 ते 6 केला, सर्व फायली व्यवस्थित ज्या वेळच्या वेळी डिस्पोज केल्या, निर्णय घेतले, कोणतेही पत्र प्रलंबित ठेवले नाही, म्हणजे माझा जॉब झाला. परंतु मी माझी भूमिका पार पाडली का ही त्याच्यापेक्षा खूप मोठी ही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे समजा मी आता दिव्यांग विभागात जर काम करत असेल तर फक्त दिवसभर आलेले पत्र, काय निर्णय घ्यायचे निर्णय घेतले, खाली सर्वांना जे काम करायला सांगितलं ते सांगितलं, दिव्यांगांना काय बेनिफिट द्यायचे ते दिले, म्हणजे माझं काम झालं, जॉब झाला. परंतु माझी भूमिका म्हणून दिव्यांग व्यक्तींना न्याय देणं ही जी माझी भूमिका आहे ती मी पूर्ण पाडली का? त्यासाठी ज्यापेक्षाही पुढे मला जावं लागणार आहे ती न्याय मी समजून घेतला का? दिव्यांग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था काम करतायत, दिव्यांग क्षेत्रामध्ये वेगवेगळे व्यक्ती काम करतायत. दिव्यांग व्यक्तीचे वेगळे प्रॉब्लेम असू शकतात, त्या कुटुंबाचे वेगळे प्रॉब्लेम असतात, त्या आर्थिक अडचणी असू शकतील, सामाजिक असू शकतील, त्यांना फिजिकल किंवा मेडिकलच्या दृष्टिकोनातून असू शकतील. तर त्या समस्या समजून त्यांना मी न्याय देऊ शकतो का? आणि फक्त शासनाच्या वतीनं नव्हे तर समाजामध्ये त्यांची न्यायाची भूमिका जी आहे त्यांना मी न्याय देऊ शकतो का? त्यांना समाजामध्ये डिग्निटीने लाईफ जगण्यासाठी मी फक्त प्रयत्न न करता डिग्निफाईड लाईफ देण्यासाठी, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची अट्रॉसिटी होणार नाही हे बघण्यासाठी समाज त्या दृष्टीने मी तयार करू शकतो का? आणि समाजामधली मंडळी त्यांना एक आपला इंटिग्रेटेड की या समाजात डिग्निफाईड सिटीजन आहेत या दृष्टीने त्याच्याकडे बघतो का? ही भूमिका मी ज्यावेळी समजून घेतो, ती भूमिका आपल्या नवीन पिढीसाठी, विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, पालकांसाठी आपण एक पार पाडतोय का ही करण्याची गरज आपल्यासमोर आहे. आणि म्हणून डिसिप्लिन लाईफ म्हणजे काय, तर 6व्या वर्षी समजा मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण शिकवतोय का, त्यांना शिस्त लावतोय का? 10व्या वर्षी त्यांना समस्या सोडवण्याच्या बाबतीत आपण प्रयत्न करतोय का? 15व्या वर्षी सहानुभूतीचं जीवन कसं जगायचे हे त्यांना शिकवतोय का? 18व्या वर्षी जबाबदार घेण्याचे आपण शिकवतोय का? आणि हा समाज एकत्र राहू शकतो ते आवश्यक आहे, याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ह्या व्हॅल्यू त्यांच्यावरती आपण बिंबवतोय का? याला पालकत्व, नेतृत्व सेट करण्याची या दृष्टिकोनातून आपल्याला गरज आहे. मग हे कधी शक्य होईल, कसं शक्य होईल, तर याची सुरुवात आपल्याला घरापासून करावं लागेल. कारण घर, कुटुंब, आई वडील, पालक, भाऊ बहीण ही सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची
जडणघडण करणारी यंत्रणा संस्था आहे. आपल्या ह्या घरामध्ये सर्वात महत्वाचं नेतृत्व गुण कुठे दिले जात असतील तर ते घरामध्येच दिले जातात. कारण आपल्याला अनेक वेळेस नेतृत्व म्हणजे एखादा नेता कुठं घडतो तो नॅचरली कोणतरी जन्माला येतं, त्याला नैसर्गिक गुण आहेत असं आपण म्हणतो. कोणी म्हणतं नाहीये, ही एक देणगी असते. कोणी म्हणतं शाळेमध्ये शिकवलं जातं. परंतु 20व्या शतकाच्या उत्तरापर्यंत 21व्या शतकाच्या वेळेस आपण बघतो आतापर्यंत जेवढे काही रिसर्च झाले, त्याच्यावरती जे काही अभ्यास झाले आणि जगामध्ये सर्वात चांगले जे नेतृत्व उदयास आलं, अगदी महात्मा गांधी असतील, नेल्सन मंडेला असतील, अब्राहम लिंकन असतील, आपण कोणतंही एक मोठं नेतृत्व जर बघितलं जगामधलं, समाजासाठी आपण गेले नेतृत्व म्हणजे एका पर्टिक्युलर अँगलमधनं बघत नाही, एक तर पॉलिटिकल नेतृत्व बघत नाही, मी कोणत्या क्षेत्रात असेल, सामाजिक नेतृत्व, शैक्षणिक नेतृत्व, सांस्कृतिक नेतृत्व, स्पोर्ट्समध्ये नेतृत्व, राजकीय नेतृत्व, कोणत्याही क्षेत्रात बघितलं असेल तर हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं सुरुवात ही घरापासून होते, आई वडिलांपासून होते. बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपले मुलं आईवडिलांनी सांगितलं घरासाठी ऐकत नाही असं आपण खूप वेळेस बोलत असतो. ते तुमचं बोलणं किंवा माझं बोलणं ते ऐकणार नाही, परंतु त्याचबरोबर तुम्ही काय करता, कसं वागता याचं मात्र अनुकरण करत असतात. ते का करत असतात? कारण ते ऑब्झर्वंट असतात. त्याच्यामुळे तुमच्या फक्त बोलण्याकडे न बघता तुमच्या वागण्याकडं, तुमच्या बिहेवियरकडे बघत असतात. आपल्या घरामध्ये आपण आपल्या आईला, आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला, आपल्या मुलाला कोणत्या प्रकारची वागणूक देतो तशाच प्रकारची वागणूक तुमची मुलं तुम्हाला देणार आहेत, इतरांना देणार आहेत. ती वागणूक आपण जर व्यवस्थित असेल की बाबा आपलं चुकलं तर आय एम सॉरी, मी माफी मागतो, हे जर बघितलं, अपॉलॉजी केली, तर आपला मुलगा, आपली मुलगी चूक झाल्यानंतर माफी मागण्याची सवय त्यांना लागते. परंतु चूक असतानाही आपण जर म्हटलं की तू खूप शहाणा आहेस, तू खूप शहाणी आहेस, तर आपला मुलगा मुलगी सुद्धा त्याच पद्धतीने वागणार, म्हणजे आपलं अनुकरण करणार आहे. तर आपण घरामध्ये कोणते गुण द्यायचे हे फक्त बोलण्यातून न जाता आपल्या कृतीतून यायला पाहिजे, कारण त्याचं अनुकरण आपले मुलं पाल्य इतर करणार असतात. मग घर ही नेतृत्वाची सर्वात मोठी शाळा आहे. तुम्ही जर कंपॅशनेट राहिलात, करुणामय राहात, इतरांबद्दल चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एखादं अडचणीत असेल त्याला मदत करण्याची आपण सवय लावली घरामध्ये, नांदेड सिटीमध्ये, समाजामध्ये किंवा शाळेमध्ये, त्याचं अनुकरण आपले विद्यार्थी, मुलं, पाल्य किंवा आपले सवंगडी मित्र हे करणार आहे. आपण जर बघितलं नाहीये, असंच असतं. आपण बघून एखाद्याकडं ॲक्सिडेंट झाला तिथं आपण नुसतं बघून ठीक आहे, आपल्याला काही घेणं नाही, आपला काही ॲक्शन नाही, आपण बाहेर निघून जायचं. तर हीच परिस्थिती होते. कमेंट करताना मात्र आपण म्हणतो अरे तो ॲक्सिडेंट झाला, त्याच्याकडे कुणी बघितलं नाही, आणि आपण जातानाही मात्र तेच बघतो. मग आपण गुण कोणते आपण विद्यार्थ्यांना, मुलांना देणार आहोत, ही महत्वाची गोष्ट आहे. व्हॅल्यूज कोणत्या आपण इम्बाईब करतो, फक्त बोलण्यातून नव्हे, आपल्या वागण्यातून आणि कृतीतून. मग ते कामाच्या ठिकाणी असेल, घराच्या ठिकाणी असेल, कम्युनिटीमध्ये असेल, मित्रमैत्रिणीशी बोलताना असेल, किंवा घरामध्ये सर्व मेंबर्सला वागणूक देताना असेल. हे नेतृत्व गुण आपण कशा पद्धतीने करतो याच्यावरती आपला समाज, आपलं कुटुंब, आपलं राष्ट्र अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती घरापासून सुरुवात करावी लागणार आहे. आपण फोकस करतो अकॅडमिक एक्सलन्सवरती. माझा मुलगा सर्वात चांगल्या शाळेत गेला पाहिजे, सर्वात विषयात चांगले गुण मिळवले पाहिजेत. ते चुकीचं काही नाही, गुण चांगले मिळवावे, पण गुण हा काही क्रायटेरिया नाही आहे. तुमच्या वरच्या स्टँडर्डमध्ये जाण्यासाठी, ॲडमिशन भेटण्यासाठी, चांगल्या प्रोफेशनसाठी आवश्यक आहेच, परंतु जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी ती कंडिशन परिपूर्ण नाही, ती अपूर्णच आहे. जीवनामध्ये समाजामध्ये सक्सेस जर व्हायचं असेल तर तुम्हाला आपल्यामध्ये नेतृत्व गुण होता पाहिजे असेल तर तुम्हाला IQ बरोबरच EQ
इमोशनल क्वोशंट ज्याला म्हणतो, भावनिक समृद्धता, भावनिक नेतृत्व गुण हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण भावना ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर, इतराबरोबर कसं वागायचं, कसं शिकायचं, त्याचबरोबर प्रॉब्लेम आला त्याला उत्तर कसं, समोर कसं जायचं, क्रायसिस आला त्याला फेस कसं करायचं, हे शिकवतं. इमोशनल क्वोशंट जर आपला नसेल तर पर्यायानं क्रायसिस मॅनेजमेंट आपण करू शकत नाही. ते कुटुंबातलं असेल, समाजातलं असेल, शाळेतलं असेल, संस्थेतलं असेल, किंवा आपण काम करतो त्या ठिकाणचं असेल. आपल्या अनेक ठिकाणी काम करत असताना आपला आणि बॉस बरोबर जमत नाही, आपला आणि कलिग बरोबर जमत नाही. याचा एकच अर्थ असतो, एक तर आपला EQ कमी आहे किंवा त्यांचा EQ कमी आहे, किंवा दोघांचा आहे. दोघांपैकी एकाचा EQ जर व्यवस्थित असेल तर ते आपण त्यांच्याबरोबर वेवलंग, कारण त्या समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती काय आहे ती समजून घेऊन त्याला रिॲक्शन न देता त्याला प्रोॲक्टिव्हली त्याला त्या अंडरस्टँडिंग लेवलला आणून काय प्रॉब्लेम होतो आयडेंटिफाय केलं, त्याचे सोल्युशन निघेल. आजकाल आपण ज्या फाईट्स बघतो त्याच्या पाठीमाग हाच उद्देश आहे की EQ आपला खूप मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला आहे. इमोशन्सला आपण पाहिजे तेवढं महत्त्व देत नाही, इमोशनल होतो. इमोशनल क्वोशंट आणि इमोशनल ह्या दोन्ही वेगळ्या बाबती आहेत. एखाद्या बाबतीत इमोशनल होणं म्हणजे तुम्ही इमोशनल क्वोशंट चांगला असा अर्थ होत नाही. तुम्ही संवेदनशील असणं पाहिजे, त्याला सेन्सिटिव्ह म्हणतात, भावनात्मक नाही. भावनात्मक होऊन चुकीचे निर्णय सुद्धा आपण घेतो, मी त्याबद्दल बोलत नाही, मी इमोशनल क्वोशंट बद्दल बोलतोय. त्याच्यामुळे भावनांचा आदर करण्याचा आपण ज्यावेळेस शिकू, संवेदना ज्यावेळेस आपल्या जाग्या होतील, आणि संवेदना ज्यावेळेस जाग्या होतात त्यावेळेस इतर व्यक्ती एखाद्या प्रॉब्लेममधून जर जात असेल तर ते प्रॉब्लेम समजून घेणं, फक्त मदत करणं नव्हे, किंवा वाईट वाटून किंवा चांगलं वाटून घेणं नव्हे, तर त्या व्यक्तीला अशा क्रायसिसवरती मात करण्यासाठी एम्पावर करणं, मदत करणं ही होय. ही भावना, तो क्वोशंट जो आहे, हे बुद्धिमत्ता जी आहे भावनात्मक, त्याच्यावरती काम करण्याची आज खूप जास्त गरज आहे. आज जर आपल्या मुलांमध्ये बघितलं तर एन्झायटी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचा परिणाम काय होतोय तर त्यांना निर्णय क्षमता कमी होते आणि आपण त्यांना अंडरस्टँड करू शकत नाही. आणि आपण म्हणतो आपले विद्यार्थी मुलं खूप आजकाल सेन्सिटिव्ह झाल्यात. सेन्सिटिव्ह चूक नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये इमोशनल क्वोशंट कमी झाला आहे, कारण आपण इमोशनली वागणं कमी झालोय, रोबोटिक्ससारखं वागायला खूप जास्त लागलो. आणि म्हणून ज्यावेळेस मी म्हटलं की मशीन लर्निंगमध्ये मशीनने आपल्यावरती ताबा घ्यायचा आहे की आपण मशीनवरती करायचा आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मोबाईल आल्यापासून आपल्यासाठी मोबाईल होता का, मोबाईलसाठी आपण आज हा प्रश्न पडला आहे. सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत स्क्रीन टाईमशी आपल्याला जमत नाही. व्हॉट्सअपवरती काय झालं, मला लाईक्स किती आल्या, मला फॉलोअर्स किती आहेत, याच्यामध्ये असतो. खरोखरच आपल्याला फॉलोअर्स असतात का, खरोखरच ते आपल्याशी अटॅच असतात का, का फक्त ते आपल्याला दाखवण्यासाठी, भावनात्मक मुद्द्यासाठी करतात. कारण आजकाल खूप मोठ्या प्रमाणात TV सिरियल्समध्ये किंवा OTT वरती सिरियल्स बघून मुलांनी, माणसांनी आत्महत्या करण्यासुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. याचाच काय आपण त्या आहारी जातोय. दॅट सीन, तो सीन आपल्याला कॅप्चर करतोय. म्हणजेच आपली इंडिपेंडंट थिंकिंग काम करत नाहीये. वी आर सो मच इन्फ्लुएन्स बाय दिस फोर्सेस, नेगेटिव्ह फोर्सेस इन पर्टिक्युलरली, की आपल्याला रॅशनॅलिटी कळत नाहीये. रॅशनल विचारसरणी आपण करण्यामध्ये कमी पडतोय आणि त्याचा परिणाम आपल्या अपब्रिंगिंगवरती, समाजावरती होतोय, कुटुंबावरती होतोय. याच्यावरती काय केलं पाहिजे तर इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यावरती खूप मोठा भर देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपले नातेसंबंध, मी नातेसंबंधामध्ये फक्त आणि फक्त कुटुंबातल्या बोलत नाही, आपली समाज संस्था जी आहे त्यांनी परत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती इंटरकनेक्टनेस वाढवण्याची गरज आहे. ते करण्याची गरज आहे असं वाटतं. तिसरी गोष्ट आहे ते आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आज्ञाधारकपणा पाहिजे. आज्ञाधारकपणा वाईट नाही आहे, पण आज्ञाधारकपणाच्या नावाखाली आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा, आम्ही म्हणेल ते खरं. मुलांनी उलटे प्रश्न विचारायचे नाही, तू उलटा बोलू नकोस, तो तुझ्यापेक्षा वयाने मोठा, त्याच्यामुळे तो म्हणेल ते खरं.
असं जर असतं तर नोबेल प्राइज सगळे फक्त वरिष्ठ 90-100 वर्षांच्या व्यक्तींनाच गेलेले असते किंवा सर्वात हुशार तेच असते, वय जर हा क्रायटेरिया घेतला तर. आणि आपण त्या आज्ञाधारकतेच्या नावाखाली जिज्ञासा मारतोय, ही चूक करतोय. क्वेश्चन करणं ही जिज्ञासेची पहिली पायरी आहे. हे असंच का, हे या पद्धतीनं का नाही, तुम्ही म्हणताल ते खरं कशावरून, हे का नाहीये, तुम्ही खोटं बोलताय ते नाही ते बरोबर आहे, हे ज्यावेळेस विचारलं जातं आणि त्याला उत्तर देणं म्हणजे त्या जिज्ञासेला आपण प्रवृत्त करतो. आणि त्याला उत्तर न देते तू गपची बस, तुला काही कळतं का, तू खूप शहाणा झाला का, एक थोबाडीत देऊ, ही जी भाषा येते त्याचे दोनच अर्थ असतात. एक तर आपल्यापाशी ते ज्ञान नसतं, किंवा मग आपल्याला आपली वृत्ती असते की दाबून टाकायचं, त्याला आपण हिटलरशाही जे म्हणतो ती आपण मुलामध्ये आपल्यामधून ती वाढवत असतो आणि तशा प्रकारचा बिहेवियर त्यांच्याकडून एक्सपेक्ट करत असतो. ज्यावेळेस हे बिहेवियर आपण आपल्या मुलाकडनं विद्यार्थ्याकडून एक्सपेक्ट करतो, समाजामध्ये एक्झॅक्टली तेच होतं. आणि म्हणून आपल्याला काय पुढं न्यायचं आहे तर आपल्याला जिज्ञासा ही जी आहे वाढवायची, वैज्ञानिक वृत्ती वाढवायची, क्वेश्चन करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. ते वाढवलं तर आणि तरच आपल्याला समाजामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीनं मदत होईल. म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी आपल्याला पाहिजे, क्रिटिकल थिंकिंगची ॲबिलिटी पाहिजे. रोट लर्निंग नको आहे, रोट लर्निंग आपण पुढे जाणार नाही आहे. म्हणून आपली घरामधली असेल, शाळेतली सिस्टम असेल किंवा समाजातली असेल तर ती आपल्याला जिज्ञासा कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून त्याचं काम हे घरापासूनच सुरुवात झालेली पाहिजे. ती जर आपण करू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावरती काम करू शकतो. दुसरा मुद्दा येतो की जसं घर आहे तसा शाळा ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि शाळा ही प्रयोगशाळा असली पाहिजे. कशाची प्रयोगशाळा? नेतृत्व घडवण्याची. रोट लर्निंग नको आहे. आणि म्हणून तिथं विचार विनिमयता, क्रिटिकल थिंकिंग कशी वाढेल, सर्जनशीलता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशी वाढतील, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन कसं वाढेल, सामूहिक नेतृत्व कसे होईल, समाजाचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील या दृष्टिकोनातून शाळेमध्ये बघितलं पाहिजे. फक्त मार्क्स किती भेटले, तू पहिला आला का, बोर्डात पहिला आला का, मेडिकललाच भेटलं का, इंजिनिअरिंग भेटलं तर IT इंजिनियर झाला की नाही झाला, मग इंजिनिअरिंग भेटलं तर तुला ML ला भेटलं का, AI ला भेटलं, एवढ्या पुरतं मर्यादित न राहता तू समाजामध्ये का आलास, तुझं सामाजिक क्षेत्रामध्ये का स्टँडिंग काय, हू आर यू आणि वाय डू यू वॉन्ट टू स्टे अर एन्जॉय लाईफ, हे जर आपण शाळेमध्ये शिकू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपण समाज चांगल्या पद्धतीने घडू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून हे करण्यासाठी कोणते नेतृत्व गुण आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये, समाजात शोधलं पाहिजे तर धैर्य, करेज हे सर्वात महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीला भिवून न जाता धैर्याने सामना करता आला पाहिजे. आपल्याला यू शुड बी एबल टू फेस द प्रॉब्लेम आणि ते सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यामुळे धैर्य महत्त्वाचं आहे. ते करण्यासाठी आपलं कॅरेक्टर ज्याला म्हणू, जे सर्वात आपण ज्याला ज्या दृष्टिकोनातून नैतिक धैर्य जसं म्हणतो, मॉरल करेज काय आहे, तसं कॅरेक्टर काय आहे. जसं प्लेटो म्हणतो की आर यू मेड अप ऑफ अ गोल्ड ऑर आयर्न ऑर अ सिल्वर, तशी गोष्ट आहे की आपलं कॅरेक्टर असं पाहिजे की कोणत्याही क्रायसिसला फेस करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य मार्ग काढू, क्रायसिसमधून पळून जाण्याचं कॅरेक्टर नको. नाही तर ज्या वेळेस असे प्रश्न येतात त्यावेळेस फक्त आपण पाठीमागे सरायचं, दुसऱ्याच्या पाठीमागे, त्याला नेतृत्व म्हणत नाही. मिनियन्स आपल्या करायचं. नेतृत्व कधीही नेतृत्व तयार करतं, फॉलोअर्स तयार करत नाहीत. मग कॅरेक्टर बिल्डिंग ही महत्त्वाची गोष्ट असते. सहानुभूती, इतराबद्दल आदर, इतर व्यक्ती, समाज, इतर विचारसरणी याच्याबद्दलचा आदर निर्माण करणं ते विचारातूनच होऊ शकतं आणि आचरणातून होऊ शकतं. ते फक्त बोलते सुधारक न राहता करते सुधारक होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनात आपण पावलं उचलली पाहिजेत. ती घरापासून आले पाहिजे, शाळेतून आले पाहिजे, समाजाच्या वागण्या बोलण्यातून सुद्धा आलेली पाहिजे. आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये कोणते गुण असायला पाहिजे तर त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवणं, अगदी लिमिट, तुमच्यावरती दुसरा कोणाचाही विश्वास नसला तरी चालेल,
स्वतःच्या वरती विश्वास पाहिजे की ही मी करू शकतो. हे करण्यासाठी आवश्यक पावलं, काम करण्याची माझी तयारी आहे, कष्ट करण्याची मी तयारी, हे नेतृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये आले पाहिजेत. संकटावर मात करणं हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे. म्हणून एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यापासून किंवा मुलांना त्याच्यापासून दूर न ठेवता ते फेस कसं करतात त्यांना पाहू द्या. एक्सपिरियन्शियल लर्निंग दिलं पाहिजे. अनेक वेळेस आपण बघतो की म्हणतो की शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतोय, IAS मुलगा IAS होतोय, राजकारणाचा मुलगा राजकारणात जातोय. हे जीन्समध्ये नसतं. हे त्या व्यक्तीकडे बघून, त्यांचा रोल बघून, ते कशा पद्धतीने वागतात हे बघून, त्याच्यावरती पावलं टाकून एक्सपिरियन्सच्या माध्यमातून ते अनुभव घेऊन ते शिकतात आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्या गोष्टी घडतात. तर आदर्श समाज घडवायचा असेल तर आपल्याला अगोदर आदर्श घर बनवावं लागेल, आदर्श शाळा बनवावं लागेल, आदर्श कम्युनिटीज बनावं लागतील, आणि पर्यायानं आदर्श समाज आणि आदर्श जग आपल्याला तयार होईल. त्याच्यामुळे निश्चित आपल्याला स्वतंत्र विचार करणे, इंडिपेंडंट थिंकिंग ही प्रमोट करावी लागेल. मी त्या विचाराशी सहमत नाही म्हणून त्याची मुस्कटदाबी करणं हे चांगल्या समाजाचं, चांगल्या घराचं किंवा चांगल्या व्यक्तीचं गुण नाही आहे. त्याच्यामुळे इंडिपेंडंट थिंकिंग कशी होईल, क्वेश्चनिंग द स्टेटस कसं होईल आणि समाजामध्ये पॉझिटिव्ह बदल कसे होतील हे आपल्याला बघावं लागेल. आणि या सगळ्यांचा पाया हा नैतिकतेवरती अवलंबून आहे. व्हॅल्यू बेस्ड हा आहे. जर व्हॅल्यूज नसत्या, फक्त मटेरियलिझम असलं तर त्याचे निगेटिव्ह परिणाम होतील. म्हणजे कदाचित मला ऐश्वर्य भेटेल पण पुढे जाण्यासाठी आमची तयारी नसेल, कम्युनिटी एकत्र राहणार नाही. म्हणून क्लायमेट चेंज सारखा ज्यावेळेस विषय येतो, क्रायसिस येतात, त्यावेळेस मग आपण एक्सपोज होतो आणि मग पहिल्यापासून आपल्याला बघावं लागते कुणाकडे कधी आणि काय कसं करायची, मदत कुठं मागायची ही सुद्धा आपल्याला कळत नाही. दुसऱ्याकडे आपण बोटला इंडिकेटर करायला होतो की हे प्रॉब्लेम यांच्यामुळे झालेले आहेत. जसं क्लायमेटच्या बाबतीत आपण म्हणतो, जे डेव्हलप कंट्री आहे ते म्हणतात की तुम्ही आता कार्बन फुटप्रिंट कमी करा, पण ओरिजिनल प्रॉब्लेम त्यांच्याकडे झालेला आहे म्हणून आपण त्यांच्याकडे बोट दाखवत राहिलो, त्यांनी प्रॉब्लेम सुटणार नाही आहे. सगळ्यांना एकत्र मिळूनच काम करावं लागणार आहे. कारण आपण जे म्हणतो वसुधैव कुटुंबम, जर वसुधैव कुटुंब आहे तर प्रॉब्लेम सुद्धा सगळ्यांचे सेम आहे. तर एका ठिकाणचा प्रॉब्लेम दुसऱ्या ठिकाणी तो येणारच आहे आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे. आणि त्याची सुरुवात ही आपण स्वतःपासून करणं गरजेचं आहे. मला वाटतं की सुरुवात आपल्या आचरणातून आली पाहिजे, आपल्या विचारातून आली पाहिजे आणि ती फक्त बोलण्यापुरती मर्यादित न राहता आपण कृतीमधून आणलेली पाहिजे. ते करण्यासाठी सत्यनिष्ठा हे महत्त्वाचे आहे, ट्रुथ हे महत्त्वाचं आहे, सत्तेच्या वाटेवरती चालणं आपल्याला गरजेचं आहे, दूरदर्शीपणा व्हिजन असणं गरजेचं आहे आणि सहानुभूतीपूर्वक आपल्या सर्वांना काम करणं गरजेचं आहे. असा जर समाज, असा व्यक्ती, असे पालक आणि पाल्य आपण जर तयार करू शकलो, ते वागू शकलो तर निश्चित आपण एक चांगला समाज तयार करू शकतो. ते करण्याची जबाबदारी फक्त पालकांची नाही, फक्त शासनाची नाही, तर आपल्या सर्वांची आहे. याची जाणीव जर आपण ठेवली आणि त्या कृतीवरती आपण काम करण्यासाठी चालू जर केलं तर निश्चित हा समाज एकंदर पॉवरफुल समाज होऊ शकतो. जसं की आता आपण नांदेड सिटी म्हणतो, खूप मोठ्या प्रमाणात ते पॉप्युलेशन आहे, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, 70-75 संघटना एकत्र येऊन काम करतात, निश्चितच चांगली गोष्ट आहे. असाच कम्युनिटी पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी काम करू शकतील. गरज कशाची आहे, फक्त तात्पुरता कार्यक्रमापुरता एकत्र न येता, 1-2 दिवसासाठी एकत्र न येता, ही सततची प्रक्रिया आपला स्वभाव गुण होणार आहे की नाही, आपल्या त्या स्वभावामध्ये येणार आहे की नाही आणि इतरांना त्याप्रमाणे वागवून देणार आहे की नाही, यामध्ये असणं गरजेचं आहे. मला वाटतं आपण आपला जर तो स्वभाव गुण घेतला आणि त्याप्रमाणे वागायला लागलो तर निश्चितच आपला समाज हा देशाचंच नव्हे, या प्लॅनेटचं सुद्धा नेतृत्व करू शकतो. त्या सर्वांसाठी, त्यासाठी, आणि हे प्लॅनेट ज्याला अर्थ म्हणतो, पीपल अँड प्लॅनेट आपण जे सर्व करतोय, आपण लोक एकत्र येऊन हा जो प्लॅनेट आहे तो वाचवणं गरजेचं आहे. पुढच्या पिढ्यांचं भवितव्य कॉम्प्रोमाइज न करता ती रिझिलियन्सी आपल्यामध्ये असणं, आपल्या पुढच्या जनरेशनमध्ये आणणं हे गरजेचं आहे. त्या सर्वांसाठी आपण प्रयत्न करूया आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी
एकत्र येऊन काम करूया अशी मी अपेक्षा करतो. मला इथं बोलल्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो आणि मला माझा घसा जास्त दुखत असल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही, ती खंत व्यक्त करतो. आपले काही जर प्रश्न असतील तर त्याचा निश्चित मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपण इथं आलात, माझा यथोचित सत्कार केला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सर, मनपूर्वक आभार. विचार आणि कृतीत कमीत कमी अंतर ठेवून वागणारी माणसंच पुढे जातात आणि तीच माणसं पीपल्स ऑफिसर आणि अर्थातच IAS तुकाराम मुंडे म्हणून जनतेसमोर येतात. सर, अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासाठी आम्ही आपल्याला थोडा त्रास देणार आहे. असं म्हटलं जातं की भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्राचा टक्का फार कमी आहे आणि त्याचं मुख्य कारण की आपल्यात अवेअरनेस कमी आहे. UP बिहारची जी मंडळी आहेत भारतामध्ये सगळीकडे जी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात ती 9वी-10वी पासूनच तयारीला लागतात. तर आमच्या नांदेड सिटीतला एखादा IPS प्रतीक ठुबे होतो, परंतु सगळीच मुलं प्रशासकीय सेवेत जाऊन यशस्वी होत नाही आणि ह्याच यशाचं गमक ऐकण्यासाठी बरीचशी मंडळी इथं आज आलेली आहेत. तर आपण नांदेड सिटीकरांना काय सल्ला द्याल सर? मुळामध्ये हे म्हणणं चुकीचं आहे की महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा किंवा UPSCच्या बाबतीत माहिती कमी आहे. कधी काळ होता की ज्यावेळेस ही माहिती नव्हती. आत्ता खेडोपाडीसुद्धा स्पर्धा परीक्षा UPSC IAS IPS बद्दल माहिती आहे. त्याच्यामुळे माहिती कमी आहे किंवा अवेअरनेस कमी आहे, यामुळे महाराष्ट्रातल्या मुलं कमी सिलेक्ट होतात हे म्हणणं चुकीचं आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा टक्कासुद्धा जवळजवळ 10% आसपास, 8 ते 10% आसपास मुलं सिलेक्ट होतात. त्याच्यामुळे पॉप्युलेशनच्या धर्तीवरती तो योग्य आहे. परंतु यश UP बिहारकडची मुलं जास्त प्रमाणात सिलेक्ट होतात. त्याचं एक कारण असं आहे की ते अनेक वर्षापासून एक सिस्टमॅटिकपणे अभ्यास करताना दिसतात. ते 9वी-10वी पासून करतात का 11वी-12वी पासून करतात हा मुद्दा नाही आहे. एक ध्येय निश्चित करून आपल्याला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, इतक्या वर्षात व्हायचं आहे, त्यासाठी आवश्यक असं प्लॅनिंग आणि आवश्यक ते कष्ट पण ते करतात. आपल्याकडचे मुलं हुशार आहेत, कष्टही करतात, पण बऱ्याच वेळेस ज्याला आपण जी मेहनत आहे त्याला डॉंकी वर्क असं जे म्हणून त्या पद्धतीने जास्त होते, स्मार्ट वर्क कमी होतं. फक्त अभ्यास किती आहे, ते किती इंटेलिजंट आहे. तर मी असं आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की मी अभ्यास करताना मी 20 तास अभ्यास करायचं, असं जर कोणी म्हणत असेल तर तुम्हाला मूर्ख बनवतोय. मात्र 100% टप्पा 24 तासापैकी 20 तास अभ्यास करणारं कुणी असू शकत नाही. कारण माणसाच्या काही ज्या गरजा आहेत तेवढ्या व्यवस्थितपणे तुम्हाला जगावं लागेल, तेवढं झोपावं लागेल, तेवढं खावं लागेल. उर्वरित त्याच्यापैकीच तुम्ही काम करू शकता. तो अभ्यास एक त्याच्यातलं एक काम असू शकेल. त्याच्यामुळे 20 तास 18 तास मी अभ्यास करायचो म्हणून मी सक्सेस झाला असेल कोणी म्हणत असेल तो स्वतःचं बूस्टिंग करतोय आणि तुम्हाला मूर्ख बनवतोय. 100% लक्षात ठेवा. आपल्याला गरज 20 तास काम करण्याची नसून स्मार्ट वर्क करण्याची आहे. UPSC मध्ये परीक्षा पास होण्यासाठी काय आवश्यक आहे हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही किती अभ्यास केला आणि कसा केला याला काही अर्थ राहणार नाही. कदाचित तुम्ही खूप हुशार असाल, तुम्ही PhD डॉक्टरेटही असाल, तरी पण UPSC परीक्षा पास होण्याची काही गॅरंटी नाही. कारण UPSCच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. प्रत्येक परीक्षेची रिक्वायरमेंट वेगळी असते आणि UPSC परीक्षा हे तुमचं नॉलेज फक्त चेक करत नाही. नॉलेजसाठी प्रिलिम्स आहे, पास झाला म्हणजे तुम्ही नॉलेज आहात तेवढं दॅट इज सफिशियंट म्हणून त्याला प्रिलिम्स म्हणतात किंवा चाळणी परीक्षा म्हणतात. जो परीक्षा विद्यार्थी परीक्षा पास व्हायची प्रिलिम पास होतो याचा अर्थ तो केपेबल आहे, ऑलरेडी सिद्ध झालेला आहे, त्याच्याकडे नॉलेज आहे. परंतु मेन्स आणि इंटरव्ह्यू असेल तर तुमची सुटेबिलिटी फॉर दॅट पोस्ट यासाठी तपासली जाते. सुटेबिलिटी. आणि म्हणून तुम्ही परीक्षेचं स्वरूप अगोदर अभ्यासलं पाहिजे. परीक्षेच्या गरजा काय, त्यांची तुमच्या परीक्षेची अपेक्षा काय आहे आणि त्या दृष्टीने अभ्यास जर केला तरच तुम्ही सक्सेस होऊ शकाल. तुम्ही सक्सेस कधी होला, तुम्ही IAS कधी व्हाल की मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला भेटले तर. आणि ते मॅक्सिमम मार्क्स कधी भेटतील, तुम्ही उत्तरात काय लिहिणार किंवा उत्तर इंटरव्ह्यूमध्ये काय देणार याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून परीक्षेचं स्वरूप समजून घ्या. त्यांची अपेक्षा असलेली जी उत्तर आहे तुम्हाला जे देता आली तर तुम्ही सक्सेस होला.
नाही तर तुमच्या नॉलेज किती जरी असलं तर ते सक्सेस होणार नाही. आणि म्हणून UPSC अशी परीक्षा आहे सिव्हिल सर्व्हिसेस की महात्मा गांधीवरती अगदी 2 मार्कात प्रश्न विचारला जातो, त्याचं उत्तर तुम्हाला 20 शब्दात द्यायचं असतं. आणि 200 मार्काचा एसे सुद्धा महात्मा गांधी असतो, त्याच्यावर तुम्हाला 5-6 हजार शब्द लिहायचे असतात. मग तेच 5-6 हजार शब्द 20 शब्दात कसे लिहिणार आणि तेच 20 शब्द 5-6 हजारमध्ये कसे लिहिणार हे तपासलं जातं UPSC मध्ये. अगदी IT पासून मशीन लर्निंगपर्यंत किंवा तुमचे न्यूरॉन्स कसे काम करतात त्यापर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. म्हणून तुम्हाला मेडिकल डॉक्टरच पाहिजे किंवा इंजिनियर्स पाहिजे असं अपेक्षित नाही, तर तुम्ही एक चांगले डिसिजन मेकर होऊ शकतात का, कमीत कमी माहितीवरती तुम्ही निर्णय घेऊ शकतात का, आणि तुम्ही त्या पोस्टसाठी सुटेबल आहात का हे परीक्षेतून तपासलं जातं. म्हणून परीक्षेचा अगोदर अभ्यास करा, परीक्षेच्या अपेक्षा काय आहे ते तपासा आणि त्या अनुषंगाने तयारी करून केली आणि मॅक्सिमम मार्क्स कसे भेटतील हे जर बघितलं तर निश्चित आपला टक्का वाढू शकतो. परंतु माझा एक ॲडवाइस आहे, प्रत्येकाने UPSCच्या पाठीमागे लागू नये. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काही एंड ऑफ द वर्ल्ड नाही, की सर्वात चांगली किंवा सर्वात वाईट अशी गोष्ट नाही आहे. ज्यांना खरोखरच मनापासून पब्लिक सर्व्हिस करायची आहे, आय रिपीट पब्लिक सर्व्हिस, त्यांनी या क्षेत्रामध्ये यावं. ज्यांना पैसे कमवायचे त्यांनी उद्योजक व्हावं. ज्यांना नेतृत्व करायचे पब्लिक सर्व्हिस किंवा पॉलिटिशियन इलेक्शन लढवावं. या सगळ्या गोष्टी सगळ्यासाठी आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व काय आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय अचीव करायचं आहे हे बघा आणि त्या अनुषंगाने क्षेत्र निवडा. कोणतंही क्षेत्र चांगलं किंवा वाईट असू शकत नाही. क्षेत्र तेवढंच चांगलं किंवा वाईट असतं जेवढं तुम्ही त्याला बनवा. आणि म्हणून फक्त कुणीतरी सांगतंय म्हणून त्या क्षेत्राकडे न बघता त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मी जर काम केलं तर मी सॅटिस्फाय होईल आणि समाजामध्ये काहीतरी योगदान देऊ शकेल असं ज्या ठिकाणी तुमचे गुण असतील ते आयडेंटिफाय करा आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करा असं माझा ॲडवाइस राहील. धन्यवाद सर. आता तुम्ही ZPच्या शाळेतून रोल मॉडेल म्हणून आमच्या समोर उभे आहात. तर आत्ताच्या काळामध्ये CBSE ICSE किंवा हे इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट हा जो पॅटर्न आहे आणि प्रादेशिक भाषांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत सर्वात जास्त यशाचा टक्का पाहिला तर प्रादेशिक भाषांचा आहे. मग इथून पुढे तर आता इंग्लिशचं सार्वत्रिकरण होत असताना तुम्हाला काय वाटतं, हे विद्यार्थी पुढे चमकत आहेत, तुमचं ॲनालिसिस काय आहे आमच्या नागरिकांना आवर्जून ऐकायला आवडेल. मला वाटतं 2 गोष्टी आपण क्लिअरली बघितल्या पाहिजेत. लँग्वेज हा बॅरियर नसतो. लँग्वेज हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे, संवाद साधण्याचं माध्यम आहे. आणि नॅचरल लँग्वेज कोणती असते आपली, जी मदर टंग असते, म्हणजे आपल्याला लहानपणापासून ऐकतो बोलतो ती म्हणजे मदर टंग, ती कोणती असू शकते. त्याच्यामुळे लर्निंग त्याच्यामधून जास्त होऊ शकते का नॅचरली त्याच्यातून जास्त होते, कारण सर्वसाधारणपणे अंडरस्टँडिंग त्याच्यातून वाढत असते. याचा अर्थ इंग्लिश वाईट आहे का, नाही आहे. कारण इंग्लिश ही एक लिंग्वा फ्रँका ज्याला म्हणतो, की एक जागतिक स्तरावरती एक अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये अक्रॉस द कंट्री एक मिनी ऑफ कम्युनिकेशन जर म्हटलं तर इंग्लिश लँग्वेज म्हणून ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सेंचुरीच्या म्हणून पुढं आलेली आहे. ज्याला बोली भाषा जी म्हणू आपण आपल्या ह्याच्यामध्ये लँग्वेज, ते बोलण्याची भाषा एक आहे. दुसरं एक प्रोफेशनल याच्यामध्ये असतं की आपल्याला ती व्यवहाराची भाषा झाली पाहिजे. तर इंग्लिश व्यवहाराची पण भाषा झालेली आहे, बोलण्याची पण झालेली, इंटेलेक्च्युअल पण झालेली. मराठी भाषा ही बोली भाषा आहे पण व्यवहार भाषा झालेली आहे का, झालेली असेल तर कितीपर्यंत पोहोचलेली आहे. जगामधलं सर्वात चांगलं नॉलेज हे मराठी भाषा किंवा मराठी पुस्तकामध्ये आहे का ते ट्रान्सलेट करून आपल्याला घ्यावं लागतं. तर लँग्वेज हे काही लिमिटेशन नाही. तुम्ही कोणत्याही लँग्वेजमधून सक्सेस होऊ शकता. ते इंग्लिशमधून होऊ शकता, मराठीमधून होऊ शकता किंवा आणखी कोणतीही लँग्वेज आहे त्याच्यामधून होऊ शकता. मुळामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन करता येतं का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते रिटनच्या स्वरूपात असेल किंवा बोलण्याच्या स्वरूपात असेल. ज्यावेळेस तुम्हाला एखादी परीक्षा द्यायची आहे, रिटन परीक्षा आहे असं म्हटलं, तर रायटिंगमध्ये तुमचं कम्युनिकेशन योग्य आहे का, म्हणजे तुम्ही जे लिहिताय, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुमच्या लिहिण्यातून
समोरच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचतंय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून लँग्वेज हे फक्त मीन्स ऑफ कम्युनिकेशन बघा. त्याला रिजनलिझम, चव्हिनिझम, नॅशनलिझम हा कोणत्याही अँगलमध्ये त्याच्याकडून बघू नका. त्याला दुय्यम दर्जा किंवा प्रथम दर्जा असेही बघू नका. त्याला मीन्स ऑफ कम्युनिकेशन बघा. आणि ते जर तुम्ही बघितलं तर मग लर्निंग आणि टीचिंग ह्या दोन्ही गोष्टी होतील, कम्युनिकेशन होईल. आणि सर्वात जास्त प्रॉब्लेम मिसकम्युनिकेशन होतात. ते लँग्वेजमुळे होत नाही. ते कोणत्याही लँग्वेजमध्ये मिसकम्युनिकेशन होऊ शकतं. इंग्लिशमध्ये होऊ शकतं, मराठीत होऊ शकतं, हिंदीमध्ये होऊ शकतं. तर लँग्वेजला त्याला एक असा इमोशनल इश्यू म्हणून चालणार नाही. एक कम्युनिकेशन मीन्स आहे हे जर मान्य केलं, मोबाईलवरती बोलतो कम्युनिकेशन मीन्स म्हणून बघावं लागेल. त्याला इमोशनल म्हणून चालणार नाही. किंवा प्रादेशिक अस्मिता पण काहीही संबंध नाही याच्यामध्ये. अस्मिताचा आणि लँग्वेजचा काही संबंध नाही. अस्मिता ही तुमची एकाच्या बाबतीत असलेले प्रेम आहे. ते दुसऱ्याच्या बाबतीत हेट करायचं कधी सांगत नाही. त्याच्यामुळं लँग्वेजबद्दल आपल्याला तुम्हाला काय म्हणता अभिमान असावा का? निश्चित असावा. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अभिमान असावा. ती दुसऱ्याची जरी असली त्याचा अभिमान पाहिजे. तर एखाद्या गोष्टीला तुम्ही हेट करा असला तर दुसरी बाबतीत तुम्ही अभिमान मानता असं होऊ शकत नाही. आणि म्हणून लँग्वेजकडे ज्याची गोष्ट ज्या पर्पजसाठी आहे त्याच्याकडे बघण्यात जर शिकलं तर निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो. याचाच अर्थ काय? सायंटिफिक टेम्पर आपल्यामध्ये आलं पाहिजे. आहे ती गोष्ट सायंटिफिकली बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यातून आपण पुढे गेलेलं पाहिजे. त्याच्यामुळे लँग्वेज हा बॅरियर असू शकत नाही. दुसरा प्रश्न आपला होता की CBSE, ICSE, SSC, IGSE, IB हे करिक्युलम जे आहे हे कोणतं करिक्युलम हा महत्त्वाचा मुद्दा नाही. त्याचं कंटेंट काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याची पेडगॉगी काय आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे शिकवण्याची पद्धत काय. आई घर बघ हे मी कधीतरी आपल्या पहिल्या दुसऱ्या शाळेत शरद घर बघ. शेवटी विद्यार्थ्याचं आकलन सुद्धा महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये प्रोजेक्ट असला तर ते चांगलं होऊ शकतं. त्याच्यामध्ये सांगायचं काय, बघण्याचा दृष्टिकोन, घर कसं आहे बघ, तो बघतोय, त्याच्यात वाचिक काय, क्रियापद काय वगैरे हे आपल्याला शिकवलं जातं का? मग ते SSC मध्ये प्रोजेक्ट बेस शिकवणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे SSC चांगलं का वाईट किंवा CBSE चांगलं वाईट किंवा IB चांगलं वाईट हा इश्यू नाही. तिथं लर्निंग टीचिंग कसं होतं हे महत्वाचं आहे. त्याच्यातलं कंटेंट योग्य आहे का, कंटेम्पररी सिच्युएशन जे आहे का, त्या मुलांना ते समजतंय का, आणि ॲक्टिव्हिटी बेस आहे का, जेणेकरून लर्निंग चांगल्या पद्धतीने होईल. त्याच्यामुळं आपण प्रश्न चुकीचे विचारले तर उत्तर चुकीचे भेटणार आहे. तर आपल्याला कंटेंट काय आहे. आज आपण शिकत बसलो फक्त गाडी बैलाबद्दल आणि आपण चाललो एक विशेष रॉकेटच्या बाबतीत. गाडी बैलाबद्दल शिकून असं माझं म्हणणं नाही, बिलकुल शिकवा. कारण ते मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन आहे. पण आज ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन तुमचा इलॉन मस्क काय करतो ते पण महत्त्वाचे, ते शिकवा. तर हे जर आपण बघितलं उघड्या डोळ्यांनी तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून वेगवेगळ्या करिक्युलमपेक्षाही पेडगॉगी कोणती आहे, त्या विद्यार्थ्याचा कल काय, त्याचा आकलन शक्ती काय, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग जी आहे ती महत्त्वाची आहे. हे जर बघितलं तर आपली शिक्षण पद्धती आणखी चांगली होऊ शकेल. धन्यवाद सर. एकंदरीत विद्यार्थ्यांची आकलन शक्ती आणि पालकांचे संस्कार, घरात आपण घडवत असलेलं नेतृत्व आणि ढासळत्या कुटुंब व्यवस्थेला पुन्हा एकदा सावरण्याचं आपल्यासमोर असलेलं आव्हान, ह्याच्यावर सरांनी केलेलं भाष्य आणि अधिकारवाणीने दिलेले त्यांचे सल्ले खरंच आपल्यासाठी खूप मोलाचे आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थाने पीपल्स ऑफिसर कसा असावा, तो किती कर्तव्य कठोर असतो, याचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण आपण आहात. त्याबद्दल नांदेड सिटी मराठवाडा मित्रमंडळातर्फे आपले सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो आणि आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा अशी विनंती करतो. धन्यवाद सर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.